बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपरमार्केट कळवण। आजपासून सुरू होत आहे भव्य लकी ड्रॉ ऑफर। खास गुलाबी थंडीच्या डिसेंबर महिन्यात दररोज 2 भाग्यशाली ग्राहक जिंकणार आरामदायी ब्लँकेट्स। तरी दररोज लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये भाग घ्या। हरिओम सुपरमार्केट, मेन रोड, कळवण। अभोण्यात कायदा सुव्यवस्थेचे 3-13, गुंडागर्दीच्या घटनांमध्ये वाढ। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे म्हटले जात असले तरी ग्रामीणमध्ये याच बालेकिल्ल्यात सुरुंग लावला जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे। कळवण तालुक्यात अभोणा व परिसरात अवैध धंदे, गुंडागर्दी व हाणामारीच्या घटना वाढल्यात, परंतु पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचे बोलले जात आहे। अभोणा पोलीस ठाणे हद्दीत रोज घडणाऱ्या विविध घटना समोर येत आहेत, परंतु तक्रारदारांना हीन वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। त्यात घटना क्रमांक 1 मध्ये 4 जणांच्या टोळक्याने फायटर व लाठ्याकाठ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अल्पसंख्याक सेलचे अभोणा शहर प्रमुख आमिर शेख या तरुणावर केलेल्या अमानुष हल्ल्यात तरुणास गंभीर दुखापत झाली, पण गुन्हेगारांवर कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते इक्बाल शेख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर नाराजी व्यक्त केली आहे। घटना क्रमांक 2 मध्ये मोहमुख आंबुर्डी येथे जमीन हक्क वादातून भावकीतील लोकांनी रामदास बागुल यांच्या कुटुंबियांवर केलेल्या हल्ल्यात एका वृद्धेसह महिला, शाळकरी, मुले असे 6 जण जखमी झाले, पण 2 दिवसात साधी तक्रार नोंदवून न घेता आम्ही नाशिकला मीटिंगसाठी जात असल्याचे कारण देत पोलीस अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप बागुल कुटुंबियांनी केलाय। घटना क्रमांक 3 मध्ये देवडी कराड येथील एका प्रेम प्रकरणातून उद्भवलेल्या भांडणाची सखोल चौकशी न करता मध्यस्थी म्हणून आलेले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांच्यावर पोलिसांनी थेट पोक्सो अंतर्गत कारवाई केल्याने पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले। घटना क्रमांक 4 मध्ये अभोणा गावातील एका प्रकरणात प्रतिवादीची पूर्ण बाजू समजून न घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी तक्रारदारांनाच पोलीस ठाण्यातून हुसकावून लावल्याचा गंभीर आरोप होत असून या प्रकरणी उषा मोरे राहणार अभोणा यांनी दिनांक 8 रोजी अभोणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे थेट ऑनलाईन तक्रार केल्याचे समजते। अभोणा पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गुंडागर्दी व वाढत्या मारहाणीच्या घटनांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे। गुन्हेगारांना गोंजारले जात आहे, त्यामुळे तक्रारदार सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून गुंडगिरी करणारे स्वतःच डॉन भाई व सरकार म्हणून मिरवताना त्यांची मुजोरी आणखी वाढल्याचे बोलले जात आहे। या गंभीर प्रकारात पोलिसांची बघ्यांची भूमिका अनेक निरपराध गरीब लोकांच्या मुळावर उठत असल्याचे बोलले जात आहे। अभोणा पोलिसांच्या आशीर्वादाने ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचा सुडसुडाट झालाय। त्यात गौण खनिज, गोतस्करी, मटका, जुगार, देशी विदेशी व गावठी दारूची विक्री तसेच बंदी असलेल्या गुटख्याची सर्रास विक्री वाढली आहे। त्यामुळे अभोणा पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। येथे नव्याने बदलून आलेले अधिकारी प्रारंभी गुन्हेगारांमध्ये दरारा दाखविण्याचा देखावा करतात, थोड्याच दिवसात गुन्हेगारांच्या कुंडल्या तपासून त्यांना आशीर्वाद देतात। यातून चालणाऱ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात असून अवैध धंद्यांना चालना मिळत असल्याने येथे कायद्याचा बालेकिल्ला नव्हे तर गुन्हेगारांचा बोलबाला सुरू झालेला आहे। दरम्यान अभोणा पोलीस ठाणे हद्दीत आमचे काम सुरू आहे। अवैध धंद्याविरोधात गुन्हेगारांवर कठोर कारवाई करीत आहोत। येथे पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल झाली आहे। हल्ला झालेल्या आमिर शेखवर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी 5 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अद्याप कुणाला अटक झाली नसली तरी त्यांना नोटिसा बजावल्यात, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी दिली। मराठी केसरी न्यूजसाठी प्रतिनिधी पद्मभूषण शहा, अभोणा। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।